ठेवू शकता? कमीत कमी 30-35 मारण्याचा प्रयत्न करू. आहे आपला त्यांना 20-25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, आणि तुम्हाला नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मलंगड संघाने. तर तुमचं काय असेल की कितीपर्यंत धावा तुम्ही 2 षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35. नक्कीच, ऑल द बेस्ट दोन्ही संघाला, मलंगड आणि सुरेश इलेव्हन दामोळे. आणि याच्यानंतर आपण या मॅचचा सामनावीर दिला जाईल रुपेशच्या हस्ते. काय ना, रमेश. नक्कीच, 8 बॉल 30. पहा 3 षटकाचा सामना राहील. पहा कुठल्या टीम्सवरती अन्याय होणार नाही. या सामना 3 षटकांचा राहणार आहे. पहा लगेचच फील्डसाठी श्री मलंगड टीम्सला आपण विनंती करतोय की फील्ड सिलेक्शन सजून घ्यायचं आहे. पहा यानंतर प्रति षटकाला 5 मिनिटं दिले जातील. पहा कुठल्याही टीमने जरी 5 मिनिटापेक्षा अवघ्या वेळ घेतला तर आपला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 डिग्रीज आतमध्ये खेळवावा लागणार आहे. ही नोंद घ्यावी. चला श्री मलंगड संघ लगेचच आपण प्लीज कॉपरेट करा. आपणच देखील माहिती की उशीर होत चाललाय. जर चला आता मात्र सर्व टीम्सला आपण विनंती करतोय की स्पीडअप घ्या. उशीर न लावता आपण सामने जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर आपण समाप्त करण्याचा प्रयत्न करू. सामना 3 षटकाचा राहील ज्यामध्ये पहिला षटक माननीय पावराचा राहणार आहे. तीन 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 पहा प्रति षटकाला 5 मिनिटाचा अवघा वेळ दिला जाईल. इथे मात्र 5 मिनिटापेक्षा 6 मिनिटं जर झाले तर पहा लगेचच एक खेळाडू आपला 30 डिग्रीच्या आतमध्ये खेळवलं जाईल. श्री मलंगड संघ आपण उशीर लावतोय. पहा इथून मात्र जितक्या लवकर होतील तितक्या लवकर आम्हाला सामने इथून मात्र समाप्त करायचे आहेत. नाईट शृंखला पाहिली ना तर हे आयोजन करणं इथं मित्रांनो सोपं नाही आहे. ज्यामध्ये बरंच काही मेहनत ही आयोजकांची असते. इथून होईल मॅचला सुरुवात. सलामीर जोडिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज गौरव श्री मलंगड टीम्स कडनं पाहायला मिळतोय. पहा बॉलर तयार होतोय. पहिला बॉल पहा लेग मध्ये आपण पाहिलं तर वेग कमी केलाय. वेगावर मात्र स्वार नाही.
इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट येत असताना पंचांकडे अपील केली. अपील मात्र इथून फेल ठरली. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉलच्या मदतीने पहिला खेळाची इथून समाप्ती झाली. चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील पाहिली या गोलंदाजाची. अक्षरशः मॅनडी पॉवरचं पहिली षटक फेकत असताना कमबॅकिंग गोलंदाजी इथे देखील ते चित्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट फेकलाय आणि या पद्धतीने या मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे जर का स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. पुढचा बॉल, हा बॉल देखील त्याच रीतीने परंतु पंच आमच्याकडे वरती येईल. हा बॉल वाईट असणार आहे. इट इज अ वाईट बॉल. इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना संघाचं खातं ओपन झालं एका धावेनं. हा बॉल पहा खोलात टाकला होता त्यावरती मात्र खुदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्यासाठी प्रयत्न नसणार आहे. एका धाव्यावरती इथून मात्र समाधान मानावा लागलाय. एका धाव्याच्या पद्धतीने पाहिलं तर दफलक जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. इथून मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. हा बॉल पहा, बॉल हवेमध्ये फटका फसला जातोय मिड विकेटला. 30 डिग्रीज मध्ये क्षेत्ररक्षण येतोय. चुकी होणार नाही. पहिला करारा झटका लागतोय. सूरज 11 थांबवला टीम्सला. फलंदाज बाद होईल महेश बागत दे पबल्यान. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 3 पारदिया आकाश पारदिया. आणि इथून मात्र पाहिलं ना तर विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. फलंदाज बाद झाला ज्या रीतीनं या मॅच मध्ये टिकून राहणं गरजेचं होतं परंतु त्याला मात्र स्वस्त्यामध्ये परतवला. चांगली गोलंदाजी गौरव गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. एक फिरकीचा जादूगार यावेळी श्री मलंगड टीम्स कडनं. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली. या मॅच मध्ये देखील तीच शैली आणि तीच गुणवत्ता दाखवतोय. पुन्हा एकदा रनअप आपला 4-5 फॉलोचा परंतु चांगली गोलंदाजी. हा बॉल देखील पहा मडर स्टंप वर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होती. कमबॅकिंग षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. गौरव गोलंदाजी मार्क वरती. दफलक अवघे दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळते. हा बॉल पुन्हा एकदा बॅट मात्र वेगाने फिरते परंतु बॉलचा ना बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी. पाहिलं ना तर 5 बॉलचा खेळ इथून संपला जातोय. 2 धावा अवघ्या स्कोरवरती लागले जात आहेत. कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचा. हा बॉल फुलटॉस होता. स्वतःच्या शरीराला ढकलून दिलाय. स्वतःच्या फॉल्टो मध्ये बॉलला अडवायचा होता परंतु प्रयत्न चांगले राहिले आहेत. एका धावेवरती इथून मात्र रोखलं जाईल. पहिल्या षटकाला होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. लगेचच आपला दुसरा गोलंदाज लगेचच आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सजून घ्यायचा. 3 धावा दफलकेवरती लागले जात आहेत. पहा ते जो वेळ दिला होता ना त्या वेळेच्या आधीच इतर मात्र षटक संपलाय. हे कौतुक करावं लागेल. या रीतीनं कॉपरेट केलं तर सामने तितके चांगले होतील. चांगली गोलंदाजी. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट इथून मात्र मिळवल्या. गौरव या गोलंदाजांना काय गोलंदाजी झाली. अक्षरशः फलंदाजांना आज बोटावरती नाचवलं. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिल्यानं सांगे कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतो रुपेश. यावेळेस आकाश पारधी अजय पारधी ही जोड्या सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज असणाऱ्या आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. रुपेश मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. रुपेशचा हा पहिला बॉल आकाश स्ट्राईक एंडला. हा बॉल पहा जास्तीत बाहेर मिळालाय आणि तिथे मात्र थोडासा बीट झाला विकेट किपर परंतु नाही. वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्रा धाव मात्र खर्च करत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने दफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. पहा पुन्हा एकदा बॉल ठरवतो रुपेश. हा बॉल पहा लॉफ्ट करत असताना मिड विकेटला फटका फसला जातोय. बॉल हवेमध्ये परंतु पहा तिथे मात्र चुका करत असताना श्री मलंगड संघाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. झेल इथून ड्रॉप झालाय आणि 2 धावा दफलकेवरती जोडले जातील. गुड रनिंग भेटत विकेट. ज्या रीतीनं खराब क्षेत्ररक्षण झालं त्याचा फायदा मात्र इथून मात्र सूरज 11 थांबवला टीम्सला होतोय. 2 धावांना 6 धावा स्कोरवरती लागल्या जातात. पहा मिसफील्ड झाल्या. मिसफील्ड मध्ये लगेच क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळतोय. झेल टिपणं हे गरजेचं होतं आणि साधा सोपा झेल होता पण तो झेल आता कॅरी करता आला नाही.
जीवदान मिळाला आकाशना. तो देखील आजच्या आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 3 धावांवरती खेळतोय. थोडीशी खराब खेळी असतो देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. हे मोठे फटक्यासाठी इथून मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. हा बॉल पहा, बॅटची कडा घेतली परंतु नाही. विकेट किपर बॉल खाली येतोय. चांगला झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक करारा झटका लागतोय. सूरज इलेव्हन धामोळा टीमचा फलंदाज बाद होईल. आकाश बाक टू द पब्लिक. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जा. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अवघ्या 58 धावांचा टार्गेट असताना 22 धावा खर्च करताना सामन्याला फिनिश केला. एकतर्फा सामना जिंकला आणि इथून देखील लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतो की काय हे चित्र आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ इथून संपलाय. 6 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी आज इथून मात्र पाहायला मिळते. मयूर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थोडस स्पीडअप घ्या. रुपेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये चांगली गुणवत्ता चांगली शैली आज मैदानामध्ये पाहायला मिळते. हा बॉल पहा, एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला जातोय परंतु क्षेत्ररक्षण नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू राबवला होईल. त्यानंतर 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. धावा मिळतील 4 आणि 4 धावाने पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. बऱ्याच उशिरानंतर हा मोठा फटका येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर मागचा पाय वाकवत असताना या बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी. 4 धावा मिळतील. या 4 धावांना संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन पुन्हा एकदा करत असताना पाहायला मिळतोय श्री मलगड संघ. इथून मात्र 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी असणाऱ्या वेळ निघत चाललाय. गोलंदाजाचा रुपेश मात्र चांगली गोलंदाजी करत होता परंतु यावेळेस मोठा फटका येतोय जिथे मात्र नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर बॉल सीमापार चौकार येतोय. हा बॉल पहा, स्टँड वरती वेध आणि इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. आणखीन एक करारा झटका लागतोय. 1 मोर डाऊन विकेट. फलंदाज बाद होईल मयूर भगत. बाक टू द पवेलियन. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भास्कर मध्ये आणि तो मात्र चांगली खेळी साकारावी लागणार आहे. अजून या षटकात दिला 2 बॉल शिल्लक असतील. काय कमबॅकिंग गोलंदाजी झाली. एक चौकार जरूर खाल्लाय परंतु त्यानंतर 3 बॉल डॉट फेकत असताना विकेट मिळवल्यात. 2 कमबॅकिंग गोलंदाजी आज पाहायला मिळते श्री मलंगा टीम्स कडनं. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय भास्कर. त्यासाठी हा बॉल पहा, हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरती मात्र बीट झाला. स्लिप कव्हर ड्राईव्हला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॉलला फील्ड केलं. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली. सिंगलच्या पद्धतीने तो फरक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. थोडंसं बॅकफूट मध्ये आज खऱ्या अर्थाने ढकलला जातोय सूरज इलेव्हन धामोला संघ. पहिल्या मॅच मध्ये लाजवाब फटकेबाजी अजयच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सामना जिंकला होता. इथून मात्र त्याला देखील शांत ठेवण्याचं काम आज रुपेश करतोय. हा बॉल पहा, पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का लागतोय टीम सूरज इलेव्हन धामोल संघाला. फलंदाज बदल अजय पारदिया. बॅक टू द डगआउट. पहा, शेवटचं षटक अजूनही बाकी असणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 11 आकड्यावरती. खुलताची मार्क वरती पाहायला मिळतोय आकाश. आकाशच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला जातोय. पहा, आकाश आपल्याला विनंती असतो की स्पीडअप घ्या. श्री मलगड टीम्स आज काहीतरी वेगळंच मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
गोलंदाज सज्ज होतोय आकाश. आकाशचा हा पहिला बॉल ओव्हर फुल टॉस सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी पलटवार झालाय आणि इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट. फेकी थोडीशी लेझी झाली आणि त्याचा फायदा आज सूरज इलेव्हन धावाला टीम्सला आणि 2 धाव्याने पाहिलं ना तर 13 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. चांगले गोलंदाजी आकाश देखील करतोय. आकाशला देखील माहिती आहे की या मॅच जिंकणं ही तितकेच महत्वाची असणार आहे. परंतु फटकेबाजी पाहिली ना तर थोडीशी विकेट होते. 4 विकेट गमावल्या सूरज इलेव्हन धावाला टीम्सला आणि आता मात्र भास्कर आणि दिनेशची जोड्या सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल पहा अतिशय वेगावर स्पार आणि इथून मात्र बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅकिंग गोलंदाजी एका चौकारच्या मदतीने अद्यापर्यंत फलक जमा केला सूरज इलेव्हन धामळा टीम्सना. काय गोलंदाजी होती विश्वसनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आकाशचा हा बॉल पहा आडव्या बाटना फटका फसला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु पहा त्याच्याकडनं झाले मैच फेड. इथे मात्र चुका पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी पलटवार परंतु नाही एकाच पटरीवरती 2 गाड्या. इथून मात्र एकाला बाद व्हावं लागणाऱ्या फलंदाजीतून एक बाद होईल आणि इथून मात्र 2 धावा आणखीन एकदा जोडले जाते स्कोरबोर्ड मध्ये. 2 धाव्याने स्कोर पाहिला ना तर 15 लॉस ऑफ 5 विकेट्स 15 धावा धाफलकेवरती जोडले जातात. इकडं 2 धाव्याने इथून मात्र प्रयत्नांचे अपयश आज मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट दोन्ही टीम्स कडनं. 15 धावा स्कोरवरती 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल अजूनही या इनिंग मध्ये शिल्लक असणार आहेत. चला दोन्ही टीमचे पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करतो की टॉस करता याचा. हेरुमाल सिंह आणि हेदुटणे या 2 टीमच्या कॅप्टन आपण या टॉस साठी लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. पुढचा बॉल यावर चाका सज्ज होतोय. हा बॉल पहा आडव्या बॅटने शोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. बॉल आणखीन एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एकदा प्रेशर निर्माण होतोय सूरज इलेव्हन धावला टीम वरती. पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी झाली होती पण या मॅच मध्ये खराब खेळी साकारत असताना पाहायला मिळतोय. लगातारचा आपण पाहिल्यानंतर डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ इथून मात्र संपला जातोय. हा बॉल पहा हलक्या तर सन्मान दिलाय. चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. एकदा कंप्लीट झाली. दुसरीसाठी पलटवार आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. एकानं 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने पाहिले ना तर 17 धावा धाफलकेवरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. या इनिंग मधील टार्गेट सेट करणारा हा बॉल आणि या बॉल वरती एखादा मोठा फटका येणं तितकं गरजेचं असणार आहे सूरज इलेव्हन धामळा टीम वरती. हा बॉल पहा आणखीन एकदा पाहायला मिळतोय क्रिकेट मध्ये साठी यॉर्कर आणि हा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक इथून मध्ये तिसरा देखील होतोय समाप्त. 3 षटकांचा भावी खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. समीकरण राहिलंय 18 बॉल 18 धावांचा श्री मलंग टीम वरती. काय गोलंदाजी झाली आज पहिल्या इनिंग मध्ये आणि या पद्धतीची गोलंदाजी आज सूरज इलेव्हन धावला टीम्सला देखील करावी लागणार आहे. टॉस केला जातोय. आज आपण पाहिलं ना तर नक्कीच तर हेदुटणे मयूर या संघाने टॉस जिंकलाय तर नक्कीच आपण त्यांना विचारू की तुमचा निर्णय काय असेल. फर्स्ट बॅटिंग. बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर 3 शतकाचा खेळ असेल आणि 3 शतकामध्ये कितीपर्यंत तुम्ही धावा कुठून काढू शकता. कम से कम 30 ते 35 रनाचा टार्गेट ठेवण्याचे सेट करणार. नक्कीच 35 धावाचा टार्गेट असेल 3 शतकामध्ये तर इरमाल सिंह तर तुमचा काय असेल प्रथम गोलंदाजी करत असताना कितीपर्यंत रोखून ठेवू शकता तुम्ही हेदुटणे मयूर संघाला. 30 ते 35. नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघाला या मॅच साठी. थँक्यू. येस थँक्यू सो मच. पहा ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण तयारीत राहायचा. निर्मल सी संघाने हेदुटणे या 2 टीम्सला आपण विनंती करतो की मॅच झाल्या आपण लगेचच फिल्डिंग डिपार्टमेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा. चला फिल्डिंग लावा. पहा सूरज इलेव्हन धावला टीम्स 18 बॉल 18 धावांचं समीकरण या मॅच मध्ये राहिले. धावा कमी जमा करता आल्या सूरज इलेव्हन धावला टीम्सला आणि मात्र चांगली गोलंदाजी आज राहिली श्री मलंगड टीमच्या. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि इथून मात्र आपण पाहिलं ना तर हाय स्कोर या टीमला बाय असणार या. परंतु इथे 18 बॉल मध्ये 18 धावांचं समीकरण राहिलं. इथून मात्र जो संघ हाय स्कोर ठोकेल त्या टीमला डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करण्यात येणार आहे. 18 बॉल 18 धावांची अजूनही गरज.
चला फिल्डिंग सजून घ्यायचं पहा. सूरज जिल्हा दामोळा टीम्स आपल्याला वेळ वाचवायचा. 18 बॉल मध्ये 18 धावांचं समीकरण अद्याप राहिलंय. इथून मात्र मॅचला होईल सुरुवात. 18 बॉल 18 धावांचं समीकरण राहिलं आहे. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अरुण आणि गौरव. चला स्पीडअप घ्या, फास्ट घ्या. वन वर आपल्याला कॉल करतोय. 18 बॉल 18 धावांचं समीकरण. या धावा किती पर्यंत राखून ठेवेल सूरज इलेव्हन दामोळ. सगळ्या गोलंदाज सज्ज होतोय. पहिला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आयान मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज सज्ज. पहिला बॉल लेग एसटी सोडून जरा हा इट इज अ वाईड बॉल. पंचाचा इशारा येतोय. अवांतर बॉल फेकला. अवांतर बॉलच्या मदतीनं इथून मात्र 100 धावेनं संघाचं खातं ओपन होईल. या रीतीने जास्तीत जास्त बॉल फेकले तर सामना मात्र लवकरात बरोबर होईल. सूरज इलेव्हन दामोळ संघ येथे मात्र डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागणार आहेत. ज्या रीतीने गोलंदाजी श्री मलंगण टीमची राहिली तशी गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागणार आहे. पण तिथून वेगळेच प्रयत्न आज मात्र पाहायला मिळत आहेत. अवांतर बॉल फेकला. 18 बॉल 17 धावांचं समीकरण. ज्या रीतीने बॉल तितक्या धावा आज मात्र पाहायला मिळतात स्कोर वरती. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाही. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न नाकार दिलाय. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची गरज होती सूरज इलेव्हन दामोळ टीम्सला. तो बॉल मात्र आता फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज आयान चांगले गोलंदाजी. या रीतीने गोलंदाजी आज मात्र करावी लागणार आहे. कमी धावांचे जास्तीत जास्त षटक फेकणे हे तितकं गरजेचं राहणार आहे. आणि तेच प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पहा सन्मान दिला. क्रिकेटमध्ये सौंदर्य ज्याला म्हटलं जातं. मिड विकेटला मिसफील्ड झाली परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 17 बॉल 17चं समीकरण होतं. आता माझं समीकरण राहिलं आहे 16 बॉल मध्ये 16 धावांचा. सोळा बॉल मध्ये 16 धावांचं समीकरण राहिलं आहे. पहा इथून मात्र आयन गोलंदाज मात्र चांगले प्रयत्न चालू आहेत. अजूनही मॅच कुणी सोडायला तयार नाही. हा बॉल पहा स्लॉग स्वी खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली. पंचांना अपील फेटाळली. इथून मात्र पाहिलं ना तर बॅटची कडा घेतली आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकानं 2 धावेने जरी काही इथून मात्र प्राधान्य दिलं तरी देखील सामना विजय होऊ शकतो श्री मलंगड संघ. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू असणार आहे. आता मात्र ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर देखील करावा लागणार आहे श्री मलंगड संघाला. हलक्या हाताने जरी काही धावा जमा केल्या तरी देखील मॅच विन होऊ शकतो. या बॉलवरती मात्र आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी वलटवार परंतु फेकी खराब. आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा मिळतील श्री मलंगण टीम्सला. 2 धाव्याने आपण पाहिलं स्कोर जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. 14 बॉल 13 धावांचं समीकरण प्रति बॉल वरती समीकरण चेंजिंग होत असताना पाहायला मिळतोय. सूरज इलेव्हन दामोळ संघ बॅटिंग तितके चांगले झाले नाही पण बॉलिंग इथून मध्ये चांगली करावी लागणार आहे. प्रयत्न तितके चांगले राहिले आयनच्या परंतु शतरक्षक साथ देत नाही. थोडस फॉर्म बळवत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पहा पुन्हा एकदा पाडवरती जाऊन आदळतोय. पंचांकडे रेफर केला. 55 बोर्ड आकाशात. इथे मात्र पहिला धक्का लागतोय. श्री मलंगड टीम्सला फलंदाज बाद होईल. अरुण मात्र इथे मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. पहा बॉल जाऊन आपण पाहिलं ना सरळ पाडवरती आदळतोय. पंचांकडे अपील केल्या.
पंच पहा आपल्याकडे फक्त व्हाईट आणि बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे. ऑनफिल्ड डिसिजन तो तुम्ही द्याल तो आम्ही स्वीकार्य. इथून मात्र कुठल्या टीमवरती अन्याय होणार नाही. फलंदाज बाद होईल. इथून मात्र पहिला धक्का लागतोय श्री मलंग टीम्सला. फलंदाज बाद होईल. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रुपेश नंबर 3 वरती. इथून मात्र 13 बॉल 13 धावांचं समीकरण. ज्या रीतीनं विकेट सॅक्रिफाईस केलं जातोय त्या रीतीनं असं वाटतं की प्रेशर इथून निर्माण झालाय श्री मलंग टीम वरती. ज्या रीतीने डॉट बॉल येतील तितका प्रेशर आज निर्माण होणार आहे. 13 बॉल मध्ये अजूनही 13 धावांची गरज असणाऱ्या चांगले गोलंदाजी आयात गोलंदाजी मार्क वरती अजून पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न. मॅच अजूनही कोणी सोडायला तयार नाहीये. पहिल्या नंतर 5 बॉल मध्ये त्याने देखील 5 धावा खर्च करताना चांगली गोलंदाजी केली. एक विकेट त्यानं मिळवलाय. जरी त्याने मिसफील्ड झाली तिथे मात्र धावा खर्च झाल्या तरी देखील चांगली गोलंदाजी. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये परंतु नमाज लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जातोय आणि इथे पहा चुका पाहायला मिळतात. आणखीन एकदा यावेळेस 2 धावा कंप्लीट तिसरीसाठी परतले आहेत आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी पुन्हा एकदा खराब. यावेळेस नाकार दिलाय. 3 धाव्याने इथे मात्र संघ पुढे सरसावेल. स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 3 धावा ओके 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरण राहिलंय 12 बॉल 10 धावांचा. 5 स्पीडअप घ्या. मी विनंती करतो पुन्हा एकदा सूरज 11 दामोळा टीम्स आपण उशीर करताय. आता मात्र समीकरण राहिलंय 12 बॉल आणि 10 धावांचा. ज्या रीतीने मिसफील्ड झाली त्या मात्र मिसफील्डचा परिणाम हा शेवटच्या क्षणी आपल्याला भोगावा लागणार आहे. 8 धावा धावलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अजूनही श्री मलंग टीमला आपण विचार केला तर 10 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये 10 धावांची अजूनही गरज. बारा बॉल अजूनही 10 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहतोय अजूनही आपण जोडी पाहिली ना तर मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि गौरव ही सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. अरुण बाद झालाय जो मध्ये स्वस्तामध्ये त्यानं जास्ती काही या मॅच मध्ये केलं नाही. अवघ्या 3 धावा जमा केल्या त्यानंतर तो बाद झाला. तो चांगली खेळी साकारत असताना गौरव आणि रुपेश या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ज्या रीतीने मिसफील्ड झाली सूरज 11 धाबाळ टीम्स कडनं त्या मिसफील्डचा मात्र परिणाम शेवटच्या क्षणी भोगावा लागणाऱ्या गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस 12 बॉल 10 धावांची गरज. बॉलर तयार होतोय. पहिला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. इथून मात्र पहिला बॅटचा बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. अजूनही कुणी मॅच सोडायला तयार नाही. डॉट बॉलच्या मदतीने इथं मात्र गोलंदाजीला सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी मिसफील्ड नसते झाली तर कुठेतरी अजूनही मॅच ऑन असते. या बॉल मध्ये अजूनही 11 बॉल 10 धावांची गरज. प्रति बॉल वरती चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. हा बॉल पहा आडव्या बॅटना स्ट्रोक चांगला आहे. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार आणि षटकारच्या मदतीनं धावफलक मात्र आता वेगाने वाढती जाऊन पोहोचली. चौकार आहे का षटकार आहे? षटकार आहे ना ओके. हा बॉल खऱ्या अर्थानं पाहिला ना तर सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीने धावफलकीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. 14 धावा. आता मात्र अवघ्या 10 बॉल मध्ये 4 धावांची गरज. सामना स्वतःच्या स्टाईलने फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गौरव करतोय जो सलामीसाठी दाखल झाला. ज्याच्या बॅटमध्ये आता मात्र तडाखा पाहायला मिळतोय. 10 बॉल 4 धावांची गरज. खराबीची गोलंदाजी. सुनील आज पहिल्यानंतर खराब खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल फेकावे होते परंतु त्यावेळेस खराब बॉल आणि त्या खराब बॉलचा वापर आज मात्र गौरवने केला. हा बॉल पहा स्लॉग स्वीप. गुडनाट एक तमाशा देख. बॉल चालला डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाईल. फेकी आणखीन एकदा खराब झाली. दुसरी साठी फलंदाज नाकार दिलाय. थुतू मेमे इथे मात्र अतिघाई संकटात नाही परंतु नाकार दिला एका धावेनं. समीकरण आणखीन एकदा चेंज होईल. 9 बॉल 3 धावांची गरज. मात्र सामन्यामध्ये अजूनही औपचारिकता राहिली परंतु 3 धावा जरी काही या 3 बॉल वरती डॉट फेकले तरी शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच राहू शकते परंतु त्या रीतीने गोलंदाजी होत नाही. हा बॉल पहा डॉट येतोय. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने बॉल जज केला जातोय. आणखीन एक करारा झटका लागतोय श्री मलंग टीम्सला. फलंदाज बाद होईल. रुपेश बॅक टू द पवेलियन. पहा नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल होतोय जो मागच्या मॅचचा हिरो होता ज्याने 8 बॉल मध्ये
30 धावांच्या लाजवाब खेळल्या ज्याच्या बॅटमध्ये 3 षटकार 3 चौकार आपण पाहिले होत्या तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून मात्र 8 बॉल अजूनही 3 धावांची गरज असणाऱ्या आणि या 3 धावा कितीपर्यंत रोखून ठेवेल सूरज जिलेवान थांबळा संघ हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल हा पहा रमेश साडिया एक्स्ट्रा कव्हरला बॉल फटका फसला जातो परंतु नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा कंप्लीट दुसरी साठी पलटवार नाही नाकार दिला. पुन्हा एकदा फेकी खराब. ही मिसफील्ड खऱ्या अर्थानं आज मात्र सूरज जिलेवान थांबळा संघाकडनं पाहायला मिळते. या मिसफील्ड मध्ये आज सामना गमावत असताना अवघ्या एका धावेची अजूनही गरज असणाऱ्या श्री मलंगड टीम्सला मात्र अवघ्या एका धावेची गरज अजूनही या मॅच मध्ये औपचारिकता राहिली. पहा इथं मात्र बॉल जाऊन सरळ पॅडवरती आदळतोय परंतु नाही या लेग बीच्या स्वरूपामध्ये सामना केलाय फिनिश. इथं मॅच विन झालाय श्री मलंगड संघ आणि इथे मात्र लगेचच फील्ड डिपार्टमेंट साठी